call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. शालेय फी न भरल्याच्या समजातून सीवूड्स मधील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेच्या व्यवस्थापनानं शाळेतील 5 वर्षीय विद्यार्थ्याला वर्गात न बसवता त्याला एकट्याला अन्न पाण्याशिवाय डे केअरमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे या मुलाच्या पालकांनी शाळेची 42,000 रुपयांची संपूर्ण फी भरलेली असताना ऑर्किड इंटरनॅशनल शाळेनं हा प्रताप केल्याचा आरोप पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केलाय। या घटनेनंतर या मुलाच्या पालकांनी NRI पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका आणि महिला समन्वयक विरोधात गुन्हा दाखल केलाय। विद्यार्थ्यानं शाळेची फी भरली नाहीये समजातून डे केअरमध्ये दिवसभर विद्यार्थ्याला अन्न पाण्याशिवाय बसवून अत्यंत हीन पातळीची वागणूक देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। जुलै 2024 मध्ये शाळेची 42,000 रुपयांची संपूर्ण फी या मुलाच्या वडिलांनी भरली होती। तरी देखील त्यांच्या मुलाला शाळेकडून क्रूर वागणूक दिल्याबाबत पालकांनी मुख्याध्यापिकेकडे जाब विचारला असता तुमच्या मुलाची 1,000 रुपयांची फी प्रलंबित असल्याचं त्यांना सांगण्यात आलं। त्यामुळे ती रक्कम सुद्धा पालकांनी त्यावेळी लगेचच भरून टाकली। दरम्यान जे पालक मुलांची फी भरत नाहीत अशा मुलांना क्लासमध्ये न बसवता त्या मुलांना डे केअरमध्ये बसवण्याचा शाळा व्यवस्थापनानं निर्णय घेतला असल्याचं तक्रारदारांना सांगण्यात आलं। या धक्कादायक प्रकारानं मुलाच्या आई वडिलांना चांगलाच धक्का बसलाय। तसंच खासगी शिक्षण पद्धतीवर देखील या निमित्तानं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।